लाडकीला 2100 रुपये नाहीच? ₹2100 अजून प्रस्ताव नाही. मंत्र्यांच्या विधानानं लाडकीचा जीव टांगणीला. लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकांपूर्वी दिलं होतं. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे वेध लागले. मात्र राज्यातल्या तब्बल 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण 2100 रुपये देण्याबाबत कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नसल्याचं स्वतः महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय. नेमकं आदिती तटकरेंनी काय म्हटलंय पाहूया. लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती. 2100 रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. असं स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर आर्थिक भार किती आहे याबाबतचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सहा हप्ता निवडणूक संपले, लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही. 6 हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये आणि आता अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये. असं असलं तरी लाडकीच्या 1500 रुपयाच्या हप्त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार वाढल्याचं अनेक मंत्र्यांनी कबूलही केलंय. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. त्यात जर हप्ता 2100 रुपये केला तर सरकारचं टेन्शन अधिकच वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकार पूर्तता करणार की 1500 रुपयांवरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार असा प्रश्न राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.